हॅलो एव्हरीवन, विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे फॉरेस्ट मेन्स बॉटसाठी जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे बॉटनी, आज आपण त्याविषयी हा यूट्यूब लेक्चर घेतोय. या लेक्चरमध्ये आपण हे गोष्टी पाहूया. सगळ्यात पूर्वी तर बॉटनी हा सब्जेक्ट का चॉईस करावा ऑप्शनल म्हणून. जेव्हा आपण फॉरेस्ट मेन्सची परीक्षा देतो तेव्हा आपल्याला ऑप्शनल हा चॉईस करावा लागते. ऑप्शन म्हणजे आपल्याकडे बहुपर्यायी असतात की आपल्याला एक सब्जेक्ट दिला जातात, त्यापैकी आपल्याला आपला आवडतीचाही सब्जेक्ट चॉईस करावा लागतो. तर आज मी तुम्हाला त्याच ऑप्शनल सब्जेक्टपैकी बॉटनी या विषयाची माहिती देणार आहे. तर सगळ्यात पूर्वी तर बॉटनी का हा चॉईस करायचा, आपण त्यापासून तर सिलेबस पासून तर कसं लिहायचं पेपर सगळं शिकणार आहोत. सगळ्यात पूर्वी तर बॉटनीचा अर्थ काय, तर बॉटनी इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. हे झाली त्याची एक सिंपल आणि इझी डेफिनेशन. इझिली आता सायन्स म्हणजे काय, तर सायन्स म्हणजे आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सायन्स थ्रू होतात. जसं की कुठलीही गोष्ट होत आहे तर ती सायंटिफिक रिझनमुळे होत आहे आपण असं म्हणतो, किंवा त्याला काहीतरी रिझन असते. जसं आपण आता बॉटनीचा विषय घेतोय, तर बॉटनीमध्ये आपण सगळ्यात पूर्वी तर प्लांट्स म्हणजे झाडं काय आहेत आपण त्याच्यापासून सुरुवात करतो. तर झाडं हा आपल्या निसर्गाचा अविभाज्य भाग आहेत. पहिली गोष्ट तर आज झाडांमुळेच आपण जिवंत आहोत. आपण जे श्वास घेतो किंवा आपण जे जेवतो ह्या सगळ्या गोष्टीने आपण झाडांवरती डिपेंड आहे. का, तर झाडं आणि असलेच पाहिजे झाडं आपल्या आजूबाजूला. आज आपण झाडांची इतकी तोड करतोय, डिफॉरेस्टेशन करतोय, त्यामुळे आपल्याला किती क्रायसिस, किती साऱ्या गोष्टी आपल्याला आज फेस करावं लागतात. हे सगळ्या गोष्टी जर का आपण झाडं लावले, झाडांचं नीट आपण प्रयोग केला, म्हणजे झाडांना नीट आपण ठेवलं, तर किती सगळ्या गोष्टीपासून आपण वाचू शकतो. सो ग्लोबल वॉर्मिंग झालं, आता पोल्युशन झालं, प्रत्येक गोष्ट. तर झाडांबद्दल माहिती देणारा हा विषय म्हणजे बॉटनी आहे. सगळ्यात तत्पूर्वी तर बॉटनीचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट्स. सगळ्यात पूर्वी तर प्लांट्सची एक सायंटिफिकली केलेली स्टडी. बॉटनी म्हणजे नुसतं हे झाड कुठलं ते झाड कुठलं नव्हे, तर पूर्ण आपल्याला बॉटनी काय सांगतं की त्याच्यामधले होणारे इंटरॅक्शन, झाड कसे असतात, एक झाड दुसऱ्या झाडापेक्षा कसं वेगळं आहे, झाडांचे सुद्धा प्रकार आहेत, ते प्रकार कसे पडले गेले, झाडांचं युटिलायझेशन काय, झाडांच्या आतमध्ये होणाऱ्या घडामोडी काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बॉटनी हा विषय सांगतो. सगळ्यात पूर्वी तर मी जशी बोलली काय काय तर स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, क्लासिफिकेशन अँड इज व्हायटल प्रोसेसेस. सो to know plants is very much important because it is a most important environmental concern. By environmental concern plants are the most important. So आपल्याला झाडांबद्दल माहिती देणारा हा विषय आहे, याला आपण शिकलो पाहिजे. आणि फॉरेस्ट मेन्स मध्ये हा याचा जो सिलेबस हा इतका सुरळीत दिलेला आहे झाडांच्या विषयी की आपल्याला एक लिंकिंग आहे, एक युनिट दुसऱ्या युनिट सोबत इतका छान लिंक आहे की जेव्हा आपण 10व्या युनिट पर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्याला झाडांबद्दलची पूर्ण माहिती दिलेली असते. सगळ्यात पूर्वी तर हा जो आपला पेपर आहे, आपण थोडीशी माहिती आपल्या पेपर बद्दल घेऊया की आपला पेपर कसा राहणार आहे. तर आपला पेपर हा मित्रांनो थिअरी बेस्ड राहणार आहे. आपण हा इथे MCQ नाही आहे, हा थिअरी बेस्ड आहे आणि 200 मार्कांचा पेपर असतो. क्वेश्चन आन्सर्स बेसिस्ड असतात. आपल्याला क्वेश्चन दिला जातात आणि क्वेश्चनच्या अकॉर्डिंग टू आपल्याला आन्सरिंग करावं लागते. थिअरी बेस्ड असल्याचा सगळ्यात मोठा आपण प्रत्येक गोष्टीचे प्रॉज आणि कॉन्स हे आहेतच. तसंच थिअरी असण्याचा प्रो किंवा आपण म्हणू शकतो एक इम्पॉर्टंट किंवा पॉझिटिव्ह नेचर जर का पकडला गेला तर थिअरी म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट आपलं नॉलेज छान प्रकारे मांडता येतं. हीच गोष्ट MCQs मध्ये होते का, तर नाही होत. कारण MCQs मध्ये एक क्वेश्चन दिला जातो, 4 त्याचे ऑप्शन्स दिला जातात आपल्याकडे. आणि MCQचा एक महत्वाचा पार्ट आहे की उत्तर आपल्या डोळ्याच्या समोर असतं. 4 पैकी एक तर उत्तर आहेच की नाही, तर उत्तर आपल्या डोळ्याच्या समोर असतं. तत्पूर्वी थिअरीमध्ये हा पार्ट होत नाही. थिअरीमध्ये आपल्याला विषयाचं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. जिथपर्यंत आपल्याला विषयाचं पूर्ण नॉलेज होत नाही आपण त्याचं आन्सरिंग करू शकत नाही. आणि आपला पेपरच थिअरी असल्यामुळे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर पेपर इज थिअरी स्टिल इट इज इन इंग्लिश लँग्वेज. आपण त्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याला तो लिहावा लागतो. लँग्वेज जी आहे आपली ती इंग्लिश यूज करावं लागते. शिवाय जेव्हा आपण हा पेपर लिहितो हा थिअरी बेस्ड असल्यामुळे नुसतं वर इम्पॉर्टन्स टॉपिक करून चालत नाही. कोणत्याही विषयाची पूर्ण माहिती लिहिणं महत्त्वाचे असते. का, आता का आपल्याला पूर्ण माहिती घेणं महत्त्वाची आहे, तर प्रश्न हा विचारणं, प्रत्येक प्रश्न जो विचारला जातो तो वेगवेगळ्या तऱ्हेनं विचारला जातो. जसा आपण एक महत्त्वाचा क्वेश्चन समजा सिंपल घेतला, व्हॉट इज सेल. जर का हे आपल्याला विचारलं गेलं तर नुसतं सेलची डेफिनेशन लिहिणं ही महत्त्वाची असते. पण
डिफाईन सेल अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक. जेव्हा असा प्रश्न असतो तेव्हा प्रश्नाचं स्वरूप बदलते. जेव्हा प्रश्नाचं स्वरूप बदलते तेव्हा आपल्याला नुसतं सेलनुसार नुसती माहिती सेलची असली न होणार आहे का, तर नाही. आपल्याला सेल आणि त्याचे पूर्ण भाग, त्याचं स्ट्रक्चर, त्याची डेफिनेशन, त्यात असलेले ऑर्गेनेलिज याचा सुद्धा स्टडी लागतो, तेव्हाच आपण लिहू शकतो. शिवाय मार्किंग स्कीमच्या अकॉर्डिंग टू लिहिणं पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. कोणत्या गोष्टीला कसं किती मार्किंग दिलेलं आहे ते जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण त्याचे आन्सरिंग व्यवस्थित करू शकतो. तर तत्पूर्वी आपण एक ओव्हरव्ह्यू घेलाय आपला कॅन्डिडेटसाठी. मग आपला सगळ्यात महत्त्वाचा आता आपण घेतोय, तर वाय वी हॅव टू चूज द सब्जेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल द सब्जेक्ट चॉईस इज मोस्ट इम्पॉर्टंट. का, कारण की आपण एक महत्त्वाची एक्झाम पासआउट केलेली असते, आपल्याला एक पुढची पायरी चढायची आहे. पुढच्या पायरीसाठी आपण सब्जेक्ट जितका व्यवस्थित चॉईस करू तितके चान्सेस ऑफ सिलेक्शन वाढतात. आणि शिवाय माझ्या हिशोबाने, माझ्या स्टडीच्या हिशोबाने बॉटनी घेतल्याने सिलेक्शनचे चान्सेस वाढणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण की आपण फॉरेस्टची एक्झाम देतोय. वेन वी आर गोइंग थ्रू फॉरेस्ट प्री, वी हॅव द होल अँड सोल नॉलेजेस ऑफ अवर फॉरेस्ट. जेव्हा आपल्याला फॉरेस्टचं मॅक्झिमम नॉलेज असतं तेव्हा बॉटनीशी त्याला रिलेट करायला एक वेगळी मजा म्हटल्यापेक्षा एक वेगळा इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे, कारण की आपण फॉरेस्टच्या रोनी जातोय. आपला मोटो आहे की फॉरेस्ट साईडला जाणं. वेन वी आर गोइंग थ्रू दॅट डिरेक्शन तेव्हा आपल्याला बॉटनी हा सब्जेक्ट घेणं हा खूप एक इंटेलिजंट बेस्ड पण असू शकतो किंवा एक स्मार्ट प्ले असू शकतो आपल्यासाठी. म्हणजे हा सब्जेक्ट चॉईस करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. इट हॅज रिलेव्हन्स टू फॉरेस्ट्री. तर आपण हा फॉरेस्टची जेव्हा प्री देतो आपण, तेव्हा त्या प्रीमध्ये आपल्याला मॅक्झिमम फॉरेस्टच्या संदर्भात ज्या पण गोष्टी असतात त्या इथे आपल्या क्लिअर आउट होऊन जातात. आपल्याला मॅक्झिमम बेसिक टर्मिनॉलॉजीज ह्या माहिती असतात. म्हणून आपण जेव्हा एका नवीन विषयात जातो त्याचं रिलेव्हन्स असल्यामुळे काय होतं की आपल्याला हा सब्जेक्ट शिकणं खूप इझी जातो. हा सब्जेक्ट एक तर इंटरेस्टिंग आहे, आपल्याला आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी शिकायला मिळत आहे. जेव्हा आपण कोणती गोष्ट शिकतो, जसं आपण एक टॅक्झोनॉमी घेतो तेव्हा आपल्याला सांगितलं जाते की झाडांची लेंथ, झाडांचं असलेलं लीव्सचं पॅटर्न, लीव्सचा शेप, लीव्सची मार्जिन, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. का वेगळं आहे, तर आपल्या नेचरमध्येच सगळे लीव्स आपल्याला वेगवेगळे दिसतात. एका झाडाचे पानं दुसऱ्यासोबत कसे डिफरंट आहेत. तर असा हा सब्जेक्ट आहे इंटरेस्टिंग. म्हणून सगळ्यात पूर्वी गोष्ट, इट इज अ इंटिग्रल फॉर अंडरस्टँडिंग फॉरेस्ट इकोसिस्टम अँड देअर मॅनेजमेंट. फॉरेस्ट इकोसिस्टम आपण ऑलरेडी प्रीमध्ये थोडीफार त्याचा एक स्टडी आपल्याला असतो, आणि जेव्हा आपण याच्या थ्रू येतो बॉटनीमध्ये तेव्हा आपल्याला कळतं की कसं त्याचं मॅनेजमेंट करावं किंवा कशी आपली इकोसिस्टम आहे. मग सेकंड म्हणजे इट हॅज द स्कोरिंग पोटेन्शियल. ऑफकोर्स इट हॅज द स्कोरिंग पोटेन्शियल. का, कारण की याचा सिलेबस मेन म्हणजे आणि लिहिण्या घेण्याचं पद्धत सिम्पल सब्जेक्ट आहे आणि आपल्याला याचा रिलेव्हन्स असते. जितका रिलेटेड आपण सब्जेक्ट घेतो तितकं लिहायला गोष्टी इझी जातात, आणि गोष्टी मांडणं, लिहिणं ह्या थोड्याशा टफ असतात, कारण की आपल्याला पूर्ण नॉलेज एका उतरावं लागत असते. नंतर देन इट हॅज द लेस कॉम्पिटिशन. खूप कमी पोरं सध्याच्या स्थितीत बॉटनी हा सब्जेक्ट चॉईस करताय. म्हणून माझ्या मते जितका आपण हा सब्जेक्ट चॉईस करूया तितकं आपल्याला स्कोरिंग सुद्धा वाढतं आणि आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. आणि आपण जेव्हा या रोनी जातोय, जेव्हा आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, तेव्हा आपण काय विचार करतो की आपण म्हणतो मोस्ट इम्पॉर्टंट आपण घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त आपल्याला सिलेक्शनचे चान्सेस वाढवणारा आपण सब्जेक्ट घ्यावा. मग स्टॅटिक सिलेबस याचा चेंज झालेला नाही आहे. सिलेबस हा सेम. स्टॅटिक म्हणजे आपण म्हणू शकतो की काय की रेअरलीचा चेंज आहे, सेम आहे. त्याच्यामुळे काय होतं की नोट्स भेटायला इझी जातात, आपल्याला रीडिंग मटेरियल जास्त अवेलेबल होऊन जातं. जेव्हा जेव्हा सिलेबस, जर का कोणत्या टॉपिकचा सिलेबस वारंवार बदलत राहिला तर जे सिलेबसच्या नोट्स मिळणं किंवा रीडिंग मटेरियल मिळणं हे खूप कठीण होऊन जातं. पण बॉटनीच्या विषयी असं झालेलं नाही आहे, सिलेबस हा सेम राहिलेला आहे. त्यामुळे काय होतं की नोट्स मिळणं, PYQs मिळणं ह्या गोष्टी खूप इझी होऊन जातात. मग ऑब्जेक्टिव्हिटी इन इव्हॅल्युएशन ॲज इट इज मिनिमम सब्जेक्ट. तर काय गोष्टी असतात, काही गोष्टी फॅक्ट्स आहेत. तर यात काय होतं माहिती आहे का, काही गोष्टी एकदम फॅक्च्युअल आहेत. त्यामुळे जे आपण म्हणतो चेकिंग स्कीम म्हणा किंवा आपण जो स्कोरिंगचा फेल्युअर असतो तो खूप कमी रेटमध्ये आपल्याला मिळतो. त्यामुळे हा सब्जेक्ट चॉईस करणं खूप गरजेचं म्हटल्यापेक्षा आपण हा करायला पाहिजे, कारण की एक सोपे आणि चांगला वे आहे आपल्या सिलेक्शनसाठी. आणि याच्या नोट्स, याचं रीडिंग मटेरियल हे खूप इझिली अवेलेबल होऊन जातं. आणि आपल्याला महत्त्वाचं तेच आहे,
कारण की जितकं इझिली मटेरियल अवेलेबल होईल तितकं आपला वेळ वाचेल, तितकं आपल्या वाचायची क्षमता वाढत राहील. कारण वेळ वाचला ना तर आपण जास्त वाचू शकतो. याचं सगळं जे मटेरियल आहे ते मी तर तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे, शिवाय कुठे पण आपल्याला याचं रीडिंग मटेरियल इझिली अवेलेबल होऊन जातं. म्हणून आता आपण पाहिलं बॉटनी काय आणि का चॉईस करावं. याच्यानंतर आपण पाहूया की चॅलेंजेस काय. आता आपण गोष्ट चॉईस तर केली, पण चॅलेंजेस तर येणं मात्र गरजेचंच आहेत ना. तर याचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की याला एक सुटेबल बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. जसं की बॅकग्राऊंड म्हणजे माझं असं म्हणणं नाही की एकदम बॅकग्राऊंडच असावं, नॉट बॅकग्राऊंडेड स्टुडंट्स पण याला क्रॅक करू शकतात. शिवाय पण ज्या लोकांचं बॅकग्राऊंड आहे त्यांना हा सब्जेक्ट खूप इझी जातो. आता बॅकग्राऊंड मुळात कसं तर सायन्स फील्ड झाली, लाईफ सायन्स झाली, बॉटनी झाली, बायोटेक्नॉलॉजी झाली, या फील्डचे जे मुलं आहेत यांनी तर ही आवर्जून चॉईस करायला पाहिजे, कारण की याचा खूप जास्त रिलेव्हन्स आहे. जर का आपण लाईफ सायन्सशी आधी जुळलेलो असलो तर हा सब्जेक्ट आपल्याला खूप इझी जातो, कारण की खूप बेसिक पासनं आपल्या सिलेबसमध्ये बेसिक लेवल टू हाय लेवल पर्यंतच आपला सिलेबस चेंज झालेला आहे. नेक्स्ट वन इट इज टॅक्झोनॉमी कॉम्प्लेक्सिटी. प्लांट टॅक्झोनॉमीला हायेस्ट टेक्निक अँड वास्ट रिक्वायरिंग डेडिकेशन. कसं होतं माहित आहे का की झाड हा एक प्रकारचं नाही आहे आणि टॅक्झोनॉमी हा खूप डीप आणि मोठा विषय आहे. हा शिकायला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स म्हणा किंवा एक मनातली भीती म्हणा अशी राहते. म्हणून म्हणजे टॅक्झोनॉमीच्या वेनी जेव्हा आपण जातो तेव्हा हा सब्जेक्ट थोडासा चॅलेंजिंग असावा, पण इतकाही चॅलेंजिंग नाही. चॅलेंजेस आर मीन टू बी टेकन आणि आपण ते चॅलेंजेस घ्यायलाच आहो मुळात. तर हे जे जेव्हा आपण दोन चॅलेंजेस चॉईस करतो तेव्हा इट इज नॉट अ होल अँड सोल चॅलेंज किंवा आपल्याच्याने होणारच नाही, आपण याला ओव्हरकम करूया. शिवाय आपला जो सिलेबस आहे, आता जेव्हा आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन घेतो किंवा इन शॉर्ट डी कोडिंग घेतो, डी कोडिंग म्हटल्यापेक्षा एक सिंपल इंट्रोडक्शन म्हणेल मी. तर सिलेबसच्या इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात पूर्वी गोष्ट तर आपण ही लक्षात घ्यायला पाहिजे, द सिलेबस इज डिवायडेड इंटू 10 कम्प्रेहेन्सिव्ह युनिट. आपला हा जो बॉटनीचा सिलेबस आहे मित्रांनो हा 10 युनिट्समध्ये डिवायडेड आहे. तर हे ते आहेत 10 युनिट आणि ह्या 10 युनिट जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात घ्यायचं की सुरुवात एकदम बेसिक आणि स्मॉल छोट्या गोष्टीपासून झाली आहे. तो स्मॉल टू कॉम्प्लेक्स, सिम्पल टू कॉम्प्लेक्स आपला सिलेबस गेलेला आहे आणि आपण एक स्टोरी सारखं या गोष्टींना रिलेट करू शकतो की काय म्हणजे सुरुवातीपासून तर मग त्याचं जसं आपण पहा सेल ही सुरुवातीपासून मग त्याचे काय आपण म्हणू शकतो मायक्रोबायोलॉजीत घेऊया आपण, क्रिप्टोग्राम्स, फेनेरोग्राम्स ह्या सगळ्या गोष्टी यात आहेत. शिवाय फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स सगळं आपण यात घेणार आहे. शिवाय याचा म्हणजे पहिल्या युनिटपासून शेवटच्या युनिटपर्यंत शिकेपर्यंत आपण प्लांटशी पूर्णतः इंट्रोड्यूस होऊन जाऊ. आपल्याला सगळं त्याचं इंट्रोडक्शन माहीत पडणार आहे आणि या टॉपिकला सगळ्यात महत्त्वाची तर गोष्ट आहे की रीडिंग. प्रॉपर रीडिंग असणं बॉटनीला खूप गरजेचं आहे. रीडिंग आणि थरोली त्या सिलेबस थ्रू जाणं. सिलेबस हा टफ नाही आहे, इतकाही टफ नाही आहे. खूप बेसिक आणि सिम्पल टू कॉम्प्लेक्स हा सिलेबस आहे. जितका आपण याला इझिली घेऊया तितका हा सिलेबस आपल्याला आणखी इंटरेस्टिंग आणि फॅक्च्युअल वाटणार आहे. सर्वात पूर्वी तर आपण आपल्या सिलेबसला एक ब्रीफली इंट्रोड्यूस करताना घेऊ. प्रत्येक युनिटला एकाच आपण युनिट वाईज थोडं त्याचं इंट्रोडक्शन घेऊया. सगळ्यात पूर्वी तर आपला पहिला आणि महत्त्वाचा युनिट आहे तर सेल बायोलॉजी. तर सेल बायोलॉजीमध्ये सगळ्यात पूर्वी काय दिलेलं आहे की प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर अँड इट्स स्ट्रक्चरल डिटेल्स. आता सेल काय तर काय असेल तर बेसिक अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर लाईफ आहे. आपलं फंक्शनल युनिट ऑफ लाईफ सेल आहे. मग सेलचे पण प्रकार आहेत तर आपण आज सिलेबसमध्ये पहा. याची गंमत पहा. आपण सेलपासून घेताना सगळ्यात पूर्वी तर आपण सेलबद्दल शिकतो. मग त्याचे आपण काय घेऊया तर टाइप्स घेऊया. म्हणजे कोणते दोन टाइप्स आहेत तर प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. नंतर त्याचं नुसतं स्ट्रक्चर न घेता अल्ट्रा स्ट्रक्चरचं पण आपण डिस्क्रिप्शन घेतोय. मग जे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आहे म्हणजे ही सेल आपण जर का पकडली आहे तर याची जी आउटर एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे सेल वॉल वगैरे आहे याच्याबद्दल आपण ब्रीफ इंट्रोडक्शन घेतोय. मग काय दिलंय त्यांनी त्याचं फंक्शन, मग सेल ॲडेशन, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट आणि वेसिक्युलर ट्रान्सपोर्ट. म्हणजे आपण लगेच कसं येतोय सेल, मग त्याची सेल वॉल, मग त्याच्यामध्ये असलेले ऑर्गेनेलीज.
ठीक आहे. मग आपण त्याचे ऑर्गेनलीज घेऊया. त्यात काय येतं, क्लोरोप्लास्ट येतं, मायटोकॉन्ड्रिया येतं, ER येतं आणि रायबोझोम्स येतात. याविषयी आपण काय घेतोय, तर एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन किंवा त्यांचं स्ट्रक्चर कसं, त्यांचं फंक्शन कसं, ते कसे सेलमध्ये वर्क करतात. नंतर आपण घेतोय न्यूक्लियस, विच इज द ब्रेन ऑफ सेल. मग न्यूक्लिओलस, नंतर न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स, म्हणजे न्यूक्लियसवर चालणार आहे कॉम्प्लेक्स, न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स घेऊया. मग काय येतं, तर क्रोमॅटिन आणि न्यूक्लिओझोम. नंतर आपण क्रोमॅटिन आणि न्यूक्लिओझोम घेतोय. देन द सेल सिग्नलिंग अँड सेल रिसेप्टर्स. बघा, सेल झालं, सेलचे टाईप्स, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे ऑर्गेनलिजचं स्ट्रक्चर झालं. मग आपण काय घेतोय, न्यूक्लियस झालं आपलं, मग सेल सिग्नलिंग. आता सेल असणं महत्त्वाचंच आहे का गरज. आता जर का आपल्याकडे सेल्स आहेत, देन वी हॅव टू रिस्पॉन्ड. द सेल शुड सेंड द सिग्नल की आपण कोणत्या गोष्टीला रिस्पॉन्ड करतोय. जसं आपण कोणत्या गोष्टीला आता हात लावतोय, तर जर का गरम गोष्टीला आपण हात लावतो, आपण लगेच आपला हात काढतो, तर काय एक रिफ्लेक्स ॲक्शन देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सेल सिग्नल आणि सेलचे रिसेप्टर्स, म्हणजे तो सिग्नल कॅच करायला जे रिसेप्टर्स असतात त्याबद्दल. मग आपण घेतो मायटोसिस आणि मिओसिस, म्हणजे त्याचे डिव्हिजन. सेलचं जे डिव्हिजन होतं ते आपण इथे घेऊया. ठीक आहे. डिव्हिजन घेतल्यानंतर आपण ऑन द बेसिस ऑफ सेल सायकल, आता सेल डिवाइड होते तर ते एका सायक्लिक फॉर्म मध्ये होते. तर ही सायकल आपण नंतर घेणार आहे. नंतर मग काय येतं की न्यूमरिकल अँड स्ट्रक्चरल व्हेरिएशन इन क्रोमोझोम्स अँड देअर सिग्निफिकन्स. आपण क्रोमोझोम्स कशात घेतोय, तर यामध्ये घेतोय. क्रोमॅटिन आणि न्यूक्लिओझोम मध्ये आपण त्याचा स्टडी केल्यावर आपण कशावर येतोय आता, की क्रोमोझोम्सचे जे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत, जसं की पॉलिटीन, लॅम्ब्रश, बी क्रोमोझोम, ह्या सगळ्या गोष्टीचं काय घेतोय आपण, याचा स्टडी करतोय. म्हणजे काय करतोय, तर याच्यानंतर सेल सायकल नंतर आपण क्रोमोझोम्सचा स्टडी करतोय. मग क्रोमोझोमचा स्टडी करताना आपण त्याचे टाइप्स सुद्धा घेऊया आणि मग काय घेऊया, त्याचं बिहेवियर अँड देअर सिग्निफिकन्स. इथे आपला पहिला युनिट संपून जातो. म्हणजे आपण सेल टू क्रोमोझोम्स पूर्ण घेतो फर्स्ट युनिटमध्ये. या युनिटमध्ये महत्त्वाचं पार्ट आहे तर फंक्शन्स ऑफ सेल, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ECM, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ऑर्गेनलीज. ऑर्गेनलीजचे स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन पण विचारल्या जातात. आणि मग हे काही न्यूमरिकल ॲब्रिव्हिएशन्स पण आपण घेतो. जसं झालं की हे म्हणजे काय, पॉलिटीन क्रोमोझोम्स आणि त्याचं फंक्शन, म्हणजे क्रोमोझोम्सचं पण आपण जेव्हा डिवाइड करतो किंवा त्याचे जेव्हा टाइप्स पाहतो, हे पण खूप महत्त्वाचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशात घेतो, तर आपल्या युनिट नंबर 1 सेल बायोलॉजीमध्ये घेतोय. नेक्स्ट आवर युनिट इज मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी, ॲज इट्स नेम सजेस्टेड, मायक्रोबायोलॉजी कशाशी रिलेटेड राईट, तर मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत. नेम सजेस्टेड अँड प्लांट पॅथॉलॉजी. आता पॅथॉलॉजी म्हणजे काय, आपण पॅथॉलॉजी लॅबमध्ये जातो, कशाला, टेस्ट करायला जातो की आपल्याला कोणते डिसीज वगैरे काय. तर मग कशाशी रिलेटेड असेल पॅथॉलॉजी, नेम आपण नावांवरूनच त्याचा अर्थ घेऊया. तर काय, डिसीज. सगळ्यात पूर्वी तर मायक्रोबायोलॉजीमध्ये काय येणार की व्हायरसेस, बॅक्टेरिया, प्लाझमिड्स, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं महत्त्वाचं म्हणजे त्याचं रिप्रोडक्शन. कसे डिवाइड होतात, कसे वाढतात. बॅक्टेरियाज आपल्याला दिसतात का नेकेडाईजनं, तर नाही दिसत मित्रांनो. तर मग याचं रिप्रोडक्शन कसं होतं, याचं स्ट्रक्चर कसं होतं, हे आपण घेतो. मग काय घेतो की जनरल अकाउंट ऑफ इन्फेक्शन. आता आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या कशामुळे व्हाव्यात होतात, तर मग याचे क्युरेटिव्ह मेजर्स काय किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय, ह्या सगळ्या गोष्टी. इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेस बाय व्हायरसेस, बॅक्टेरिया, मायक्रोप्लाझम, फंजाय अँड निमॅटोड्स. ठीक आहे. देन द मोड ऑफ इन्फेक्शन अँड डिसेमिनेशन, देन मॉलिक्युलर बेसिस ऑफ इन्फेक्शन अँड डिसीज ऑफ डिफेन्स, अँड देन कंट्रोल मेजर्स अँड फंगल टॉक्सिन्स. आता आपण कोणतीही गोष्ट जेव्हा घेतो, आपण कुठून येतो की इन्फेक्शन टू
आपण कोणत्या कसं शिकतो की आपल्याला इन्फेक्शन झालं तर आपण क्युअर कसं झालं त्या इन्फेक्शन पासून तिथपर्यंत. तसंच हा युनिट आपल्याला सांगतं. सगळ्यात पूर्वी तर सांगतं की जे इन्फेक्शनस बॅक्टेरिया आहेत ते काय आहेत, ते रिप्रोड्यूस कसं करतात, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या पॉईंटमध्ये घेतल्या जातात. त्याच्यानंतर त्याचं जनरल अकाउंट आपण घेतो. जनरल अकाउंट नंतर किंवा त्याचं अप्लाय कसं आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये, अप्लाय झाल्यावर ते डिसीज आपल्याला कसे कॉज करतात. सी हिअर द डिसीजेस. वी आर नॉट डीलिंग विथ ह्युमन्स, वी आर डीलिंग विथ प्लांट. तर ऑफकोर्स आपण प्लांटचे डिसीजेस पाहणार आहे. प्लांटचे डिसीजेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मॅक्झिमम यावरती क्वेश्चनिंग होते की या युनिटमधून क्वेश्चनिंग प्लांटच्या डिसीजेसवरती जास्त विचारलं जातं. देन वी आर गोइंग थ्रू मोड ऑफ इन्फेक्शन, कसा तो मोड ऑफ इन्फेक्ट करतो. देन वी आर गोइंग थ्रू मॉलिक्युलर बेसिस आणि त्याचे काय तर कंट्रोल मेजर्स, फंगल टॉक्सिन्स. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे घेतोय तर युनिट नंबर 2 मध्ये घेतोय. Then we will go through third unit, cryptograms. Cryptograms काय आता, प्लांट्सला आपण दोन याच्यात डिवाइड करूया, फ्लॉवरिंग आणि नॉन फ्लॉवरिंग. त्यापैकी नॉन फ्लॉवरिंग मध्ये काय येतं तर क्रिप्टोग्राम्स, ॲज वेल ॲज इट इज not seeded, they are seedless, in which they comprise of algae, fungi, bryophytes, pteridophytes. आता ह्या 4 गोष्टी आपण याच्यात घेतोय. तर यात आपण काय घेऊया, algae, fungi, bryophytes आणि pteridophytes. आता नुसतं आपण algae, fungi काय हे नाही घेतोय त्यात, तर त्याचं स्ट्रक्चर, रिप्रोडक्शन इन द इव्हॉल्युशनरी व्हीव पॉइंट. आता इव्हॉल्युशनरी व्हीव पॉइंट म्हणजे कसा, तर त्यांचं कशी उत्पत्ती, म्हणजे आपण खालपासून तर वरपर्यंतच्या क्रमापर्यंत घेतो इव्हॉल्युशन, म्हणजे कसे होते. आता अल्गी आधी पण सेम आणि आता पण सेम असावेत का, तर नाही, अडॅप्ट होतात किंवा जे चेंजेस आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आपण इव्हॉल्युशनरी ते कसे इव्हॉल्व झाले ह्या सगळ्या गोष्टी, या 4ही गोष्टींचे आपण घेतोय. आणि त्यांचं इकॉनॉमिकली पोटेन्शियल, म्हणजे इकॉनॉमिकली कसे इम्पॉर्टंट आहे काय, तर अल्गी, फंजा, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स ह्या सगळ्या गोष्टी आपण कशात घेतोय तर तिसरा युनिट म्हणजे कोणता, क्रिप्टोगॅम्स. देन वी आर गोइंग थ्रू अवर नेक्स्ट युनिट, phanerogams. Means these are flowering. These are flowering. Rather they have seeds. First concern phanerogams मध्ये आहे gymnosperms चा. Then we go through angiosperms आणि नंतर त्यांचं डेव्हलपमेंट, stomatal development or we can say the anatomical development of the plants. First of all आपण जेव्हा जिम्नोस्पर्म घेतो आपण तेव्हा जिम्नोस्पर्मचं क्लासिफिकेशन घेऊया. सगळ्यात पूर्वी तर क्लासिफिकेशन थ्रू आपण सुरुवात करूया त्याची. क्लासिफिकेशन घेतल्यानंतर त्याचे सायलेंट फीचर्स घेऊया, जसं की काय कोनिफेरल्स, जेनायटल्स कसे ते इव्हॉल्व झाले, कसं, कारण की आपण आधीच पाहिलं इव्हॉल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. मग आपण एन्जिओस्पर्म वरती येतो, त्याचे सिस्टमॅटिक शिकतो, त्याचे प्लांट्स कसे इव्हॉल्व झाले, त्याची एनाटॉमी, एम्ब्रियोलॉजी सगळ्या आपण गोष्टी घेऊया. देन वी आर गोइंग थ्रू फॅमिलीज विच आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि याबद्दल सगळ्यात मोस्ट शिकायची गोष्ट या युनिटमध्ये माझ्या हिशोबाने तरी फॅमिलीजच आहेत. फॅमिलीज आपल्याला सगळं सांगतं की एक झाड दुसऱ्या झाडापासून कसं वेगळं आणि कशी फॅमिली वेगळी. सगळ्यात पूर्वी तर ब्रासिकेसी, लेग्युमिनेसी, युफर्बिएसी, मॅल्वेसी, ॲपिएसी, सोलेनेसी, पोएसी, ॲरेसी ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये घेतो. या सगळ्या फॅमिलीजचं बेसिक इंट्रोडक्शन आपण घेऊया, ॲज वेल ॲज देअर फीचर्स अँड प्लांट कंप्राइजिंग. ठीक आहे, या 3 गोष्टी आपण याच्यात घेतोय. काय तर यांचं सगळ्यांचं बेसिक इंट्रो घेऊया पहिले तर आपण. मग व्हॉट आर द फीचर्स ऑफ देअर फॅमिलीज. प्रत्येक फॅमिलीचं एक वेगळं फीचर आणि ते कसं आहे ते आपण घेतोय.
मग आपण त्याचं घेतोय की प्लांट कोणते कोणते, कोणत्या फॅमिलीमध्ये कुठलं प्लांट येतं आणि काय येतं, या सगळ्याची आपण इन्फॉर्मेशन घेऊया. मग आपण येतो स्टोमाटा अँड देअर टाइप्स ॲज द ॲनालॉमस टू सेकंडरी ग्रोथ. ठीक आहे, स्टोमाटा कसे आहेत, काय टाइप्स आहे, कधी उघडतात, कधी बंद होतात, त्यांचं काम काय. देन वी आर गोइंग थ्रू anatomy of C3 and C4 plants. Then we are going through the development of course we are going through reproductive term now. कसे आहेत काय इव्हॉल्युशन पाहिलं, मग ते कसे इव्हॉल्युशनरी झाले तर त्यांच्यामधले मेल फिमेल गॅमेट्स. देन वी आर गोइंग थ्रू देअर पॉलिनेशन, इट्स फर्टिलायझेशन ॲज वेल एज देअर फंक्शन, पॅटर्न ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशात घेऊया तर पॉईंट आपला नेक्स्ट युनिट नंबर 4 विच इज फॅनेरोगॅम्स. याच्यात खूप बेसिक इंट्रो देत आहे मी तुम्हाला की तुम्हाला फक्त लक्षात यायला पाहिजे की कोणत्या युनिटमध्ये काय आहे. तर नेक्स्ट वी आर गोइंग थ्रू our 5th unit which is ecology and plant geography. When we go through ecology म्हणजे काय इकोलॉजी म्हणते तर म्हणजे इकोलॉजी मध्ये आपल्या आजूबाजूला इकोसिस्टीमच्या निगडीत आपण ह्या गोष्टी घेतो. आणि त्यात पहिला पॉइंट म्हणजे इकोलॉजिकल फॅक्टर्स. तर कोणते कोणते फॅक्टर घेऊया आपण तर त्यांचे डायनॅमिक्स घेऊया. इकोलॉजिकल फॅक्टर्स कोणते, बायोटिक फॅक्टर्स आपण घेऊया. मग त्याचा कन्सेप्ट घेऊया, त्याचं कम्युनिटीशी डायनॅमिक्स घेऊया. मग आपण प्लांट सक्सेशन, बायोस्फिअर, इकोसिस्टीम बद्दल शिकूयात. इकोसिस्टीम, त्याचं कन्झर्वेशन, पॉल्युशन आणि कंट्रोल्स इन्क्लुडिंग फायटोरेमिडिएशन, फॉरेस्ट टाइप्स इन इंडिया. हे पहा, हा आहे महत्त्वाचा विषय. पॉल्युशन अँड इट्स कंट्रोल हा खूप महत्त्वाचा आहे. पॉल्युशन कसं होत आहे आणि त्याचे कंट्रोल मेजर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतोय. देन वी आर गोइंग थ्रू फॉरेस्ट टाइप्स. ह्या गोष्टी असणं आपल्याला म्हणजे टाइप्स. बघा आलं का रिलेव्हन्स फॉरेस्ट्रीशी. तर आपण सगळ्यात पूर्वी त्याचे टाइप्स घेऊया. मग डिफॉरेस्टेशन का होत आहे आणि कसं थांबवलं गेलं पाहिजे, सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. देन वी आर गोइंग थ्रू एंडेंजर्ड प्लांट्स अँड एंडेमिझम ॲज वेल ॲज रेड बुक्स डाटा. रेड डाटा बुक ही अशी बुक आहे ज्यामध्ये जे प्लांट्स आता एक्सटिंक्ट होत आहे त्यांचं एक सेट म्हणजे त्याबद्दल लिहिलं जातं. म्हणजे कुठे ना कुठे त्याचं रिलेव्हन्स आपल्याला पुढे माहिती असलं पाहिजे. ती म्हणजे रेड डाटा बुक. एंडेंजर्ड प्लांट्स म्हणजे डिफॉरेस्टेशनमुळे म्हणा किंवा कोणत्याही एक ओव्हर यूज ऑफ प्लांट्स म्हणा काय होतंय की प्लांट्स आता विलुप्त होत चाललेत. म्हणजे जी प्लांट आधी मिळायचे ते आपल्याला आता मिळत नाहीत. भरपूर असे मेडिसिनल यूज्ड वाले प्लांट्स आहेत जे आपल्याला आधी खूप इझिली अवेलेबल व्हायचे, पण आता डिफॉरेस्टेशनमुळे काय होतंय की प्लांट्सची संख्या, झाडांची संख्या ही कमी होत चालली आहे. झाडांची संख्या जितकी कमी होईल तितकं काय होईल की काही ज्या स्पीसीज आहेत त्या खूप कमी एरियाजमध्ये मिळायच्या. जसं की एखादी स्पीसीज आपल्याला माउंटेनच्या टॉपला मिळायची तर ती आता मिळणं खूप कठीण झाली आहे. आणि जर का असंच होत राहिलं तर किती असे प्लांट्स आहेत की जे आपल्याला खूप जास्त महत्त्वाचे आणि ते आपल्याला मिळणार नाही. तर त्याबद्दल सुद्धा आपण शिकूया. त्यांचं कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी राईट्स कोणते आहेत, इवन द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अँड द सोव्हिजियन राईट्स पण आपण घेऊया. देन वी आर गोइंग थ्रू द जिओकेमिकल सायकल्स. याच्यात आपण घेऊया कार्बन सायकल, फॉस्फरस, नायट्रोजन, अशा ह्या सगळ्या सायकल्स आपण याद घेऊया बायोजिओ केमिकल सायकल्स मध्ये. आणि ग्लोबल वॉर्मिंग सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आपण म्हणतो एम्फेसिस किंवा आपण सगळ्यात जास्त लक्ष देणारा विषय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग का होत आहे तर झाडांच्या डिफॉरेस्टेशनमुळे होत आहे. जर का झाडांनी आपण इन्व्हॉल्व असतो, आपल्या आजूबाजूला भरपूर झाडं असले तर काय होतं की तेवढं पोल्युशन कमी होतं. प्लांट्स एवढं बॅलन्स करतात आणि ग्लोबल वॉर्मिंग सारखे हार्मफुल प्रकार होत नाही. तर या युनिट मधला हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ॲज वेल ॲज द पोल्युशन. ठीक आहे. Then let's go through our next unit which is physiology and biochemistry. फिजिओलॉजी आपल्याला काय सांगते तर प्लांट्स मध्ये होणाऱ्या गोष्टी आणि बायोकेमिस्ट्री म्हणजे की प्लांट्स मध्ये असणारे कन्स्टिट्यूएंट. ठीक आहे. त्यामध्ये आपण याच्यामध्ये काय होतं फिजिओलॉजी मध्ये काय घेतो आपण तर त्यात होणाऱ्या सायकल्स, त्यात होणाऱ्या घडामोडी, जसं की प्लांट वॉटर रिलेशन्स घेऊया.
फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, ट्रान्सपिरेशन, गटेशन, फोटो रेस्पिरेशन, ह्या सगळ्या गोष्टी, फोटो रिसेप्टर्स, फायटोक्रोम, सगळ्या गोष्टी फिजिओलॉजीच्या कन्सिस्टिंग आहे. मग जेव्हा आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये येतो आपण त्याचे कन्स्टिट्यूएंट शिकतो. जसं आपण काय घेऊया, कार्बोहायड्रेट्स घेऊया, लिपिड्स घेऊया, फॅट्स घेऊया, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यात घेऊया. मग कोएन्झाइम्स, एन्झाइम्स, लिपिड्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण बायोकेमिस्ट्री थ्रू घेऊया. एन्झाइम कायनेटिक्स कसं होतं, एन्झाइम्स कसे वर्क करतात. शिवाय आपण यात आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे घेतोय की फोटो पिरियडिझम घेऊया. फोटो पिरियडिझम म्हणजे काय, तर केव्हा कोणते, आता कोणत्याही सीझनमध्ये कुठलेही झाडं येत नाहीत, तर का असं होत असावं, नंतर त्यांची फ्लावरिंग कशी होते. देन वी आर गोइंग थ्रू देअर केमिकल फॉर्म, केमिकलच्या साईड्सला आपण जातोय, त्यांचं रोल, ॲप्लिकेशन, फिजिओलॉजी, स्ट्रेस फिजिओलॉजी घेतो किंवा सॅलिनिटी कशी अफेक्ट करते, वॉटरचा स्ट्रेस कसा इफेक्ट करते, ह्या सगळ्या गोष्टी आपण हे सायकल सुद्धा घेऊया. काय तर C3, C4, कॅम्प, ह्या खूप महत्त्वाच्या पाथवेज आहेत. तर याद घेताना आपण सगळ्यात महत्त्वाचं घेऊया पाथवेज. देन वी आर गोइंग थ्रू फोटोफॉस्फोरायझेशन, ह्या सगळ्या पाथवेज, एन्झाइम्स, कोएन्झाइम्स घेऊया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटो रिसेप्टर्स आणि ह्या ज्या फोटो पिरियडिझम आहेत म्हणजे काय, वर्नलायझेशन, सेनेसेन्स, सगळं. शिवाय आपण प्लांट ग्रोथ हार्मोन्स पण यामध्ये घेऊया काही प्रमाणात, जे महत्त्वाचे आहेत, कारण की प्लांट ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी हार्मोन्स ह्या गोष्टी लागतात. त्याबद्दल पण आपण या युनिटमध्ये माहिती घेऊया. Let's jump to next unit now, which is genetics and molecular biology and evolution. Genetics मध्ये आपण काय घेऊया, तर कसं जीन इव्हॉल्व झाले, देन इट्स कन्सेप्ट, सुडो अलिल्सचा कन्सेप्ट आपण यात घेतोय. मग जेनेटिक्स कसं, मल्टिपल फॅक्टर कसं, लिंकेज कसं झालं, क्रॉसिंग ओव्हर कसं झालं, जीन्सचं मॅपिंग महत्त्वाचं म्हणजे कसं झालं ते आपण घेतोय. 6 क्रोमोझोम घेतोय आपण, का मेल आणि फिमेलमध्ये डिफरन्शिएटेड झालोय त्याबद्दल आपण घेतोय. त्याचे महत्त्वाचे असले डिटर्मिनेशन आपण कसं करू, मीन्स अबाउट द मेल अँड फिमेल डिफरन्सिएशन. मग आपण काय घेतोय, मॉलिक्युलर बेसिस थ्रू जातोय, म्युटेशन, चेंजेस, हे आपण घेऊया. नंतर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स घेऊया, सायटोप्लाझ्मिक जीन्स बद्दल सुद्धा शिकूयात. मग आपण न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीनचं स्ट्रक्चर, मल्टीजीन फॅमिलीज, ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन घेऊया. आता ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन म्हणजे काय, तर आपण कसं इव्हॉल्व झालो, हाऊ वी आर इव्हॉल्व्ड, वी आर इव्हॉल्व्ड फ्रॉम आवर ancestors. Who are our ancestors? According to evolution, आपली माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झाली आपण असं म्हणतो. तर कशी झाली असावी, कसं आज आपण इतकं इव्हॉल्व्ड झालो, आज एक म्हणजे आपली कसं आपलं डेव्हलपमेंट झालं, आपण कसे चेंजेस केले आपल्यामध्ये कसं, आणि हे एका फ्रॅक्शन ऑफ का लगेच होणारी प्रोसेस नाही, बिलियन्स ऑफ इयर्स नंतर आपण कसं ट्रान्सफॉर्म झालं, ह्या सगळ्या गोष्टीचा याचा मेकॅनिझम आणि दिलेल्या थिअरीज आपण यात घेऊया. देन रोल ऑफ RNA इन ओरिजिन ऑफ इव्हॉल्युशन, RNAचं रोल काय आहे इव्हॉल्युशनमध्ये आपण ते पण घेतोय. देन प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी अँड बायोस्टॅटिस्टिक. तर यात मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग घेतोय, म्हणजे कसं प्लांट ब्रीड होतं, त्याचं सिलेक्शन मेकॅनिझम रॅदर दॅन हायब्रिडायझेशनच्या प्रोसेसेस. मग प्रोसेसमध्ये आपण सगळंच घेऊया, पेडिग्री अनालिसिस, बॅक क्रॉस कसं, मास सिलेक्शन कसं केलं गेलं, टेस्ट क्रॉसेस कशा केल्या गेले, का केल्या गेले, म्हणजे त्यांचे रेशिओज काय आले, कसं केल्या गेलं, कोणी पुट फोर्थ केलं. देन द मायक्रो प्रोपगेशन अँड जेनेटिक इंजिनिअरिंग थ्रू आपण कसं, जेनेटिक इंजिनिअरिंग थ्रू आपण कसे प्लांट्स डेव्हलप केले, कसं त्यामध्ये आपण जीनला ट्रान्सफर केलं, ट्रान्सजेनिक क्रॉप, बीटी, ट्रान्सजेनिक मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बीटी कॉटन, आपण त्याबद्दल पण इथे त्या थ्रू आपण ट्रान्सजेनिक क्रॉप शिकूया. मग आपण स्टँडर्डाइज्ड कोएफिशियंट ऑफ व्हेरिफिकेशन, स्टँडर्ड डेव्हिएशन आपण कसे काढले, मग Z टेस्ट, T टेस्ट आणि काय स्क्वेअर टेस्ट, या टेस्ट थ्रू आपण कसं प्लांट ब्रीड केलं हे आपण, आणि त्यांचं को रिलेशन, हे सगळं आपण घेतोय. ह्या टेस्ट खूप जास्ती महत्त्वाच्या आहेत की आपण कशा करणार आहे ते पण आपण पूर्ण सेंट्रल आयडिया शिवाय कसे केलं जाते हे पण आपण याच्यात घेतोय. देन नेक्स्ट इज मॉर्फोजेनेसिस.
म्हणजे प्लांट कसे डेव्हलप झाले, प्लांटची टोटिपोटेन्सी, सिमेट्री, डिफरन्सिएशन कसे झाले, रॅदर दॅन आपण सेल कल्चर करतो, टिश्यू कल्चर करतो, अँथल कल्चर करतो, हे सगळं आपण याच्यात घेतोय. सोमॅटिक हायब्रिड्स म्हणजे सेम असणारे हायब्रिड्स आपण कसं बनवतो, सायब्रिड्स कसे करतो, हा सगळा पॉईंट आहे कशाचा, तर प्लांट टिश्यू कल्चर. म्हणजे आपण प्लांटच्या टिश्यू पासून कसं त्यांचा कल्चर इन द सेन्स जसं आपण त्याला डेव्हलप करतो किंवा एका प्लांट पासून आपण मल्टिपल कॉपीज कशा बनवतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशात घेणार आहे तर प्लांट मॉर्फोजेनेसिस मध्ये घेतोय. Then let's go through the last unit which is plant utility and exploitation. तर प्लांट्सला आपण युटिलाइज तर करतोय, मग नुसतं आपण युटिलाइजच करतोय का, तर नाही, आपण युटिलाइज पण करतोय आणि त्याचं एक्सप्लॉयटेशन पण करतोय. म्हणजे ओव्हरयूज त्याला आपण नष्ट करतोय, नाही का आपण नष्ट करतोय, आपण आपल्या सोयीसाठी म्हणून कित्येक झाडं कापून टाकतो. साधा आपल्या समोरचा दिसणारा विषय म्हणजे केबल सुद्धा आपण एक छोटं टार म्हणा कशाचं, जसं आपण मोबाईल रेंजिंगचे टार, त्याच्यासाठी पण जर का अडलं कुठे तर आपण ते झाड नुसतं कापून देतो. आपण विचार करतो का पण त्या एका झाडाला डेव्हलप व्हायला किती वेळ लागला असावा, शिवाय ते आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, आपल्यासाठीच नाही तर आपल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्सला मेंटेन करायसाठी ते एक झाड किती महत्त्वाचं आहे, आपण त्याचा विचार करतो का, तर नाही. तर हा विचार करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पूर्वी गोष्ट तर आपण याच्यात काय शिकूया तर प्लांटचं ओरिजिन, नंतर त्याचं सेंटर ऑफ ओरिजिन घेऊया, मग प्लांट ॲज अ सोर्स ऑफ फूड, फॉडर, फायबर, स्पाइसेस, ब्रिव्हिजर्स, इट्स ड्रग्स, नार्कोटिक्स, इन्सेक्टिसाइड्स, टिम्बर, गम्स, रेझिन्स, डायस्मिथ्स, सेकंडरी मेटाबोलाइट्स, लॅटेक्स, सगळं परफ्युमरी, इम्पॉर्टन्स ऑफ इथॅनोबॉटनी इन इंडियन कंटेस्ट. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. इथॅनोबॉटनी इन इंडियन कंटेस्ट. आज आपण खूप ॲलोपॅथी घेतो. माझं म्हणणं नाही की ॲलोपॅथी वाईट आहे, ॲलोपॅथी आपण इतक्या प्रमाणात घेतो पण त्याचे साईड इफेक्ट्स असावेत. पण जे इथॅनोबॉटनी म्हणजे जे आधी केलेल्या गोष्टी आहेत, इथिकली आधी काय व्हायचं की आपण जडीबुटी म्हणतो किंवा झाडांथ्रू न भरपूर रोगांचे उपचार केले जायचे आणि त्यामुळे त्याचे न साईड इफेक्ट होतात, त्या झाडांमुळे ते लगेच बरे होऊन जायचे. जरी आयुर्वेदा हे सध्या डेव्हलपिंग असलं तरी आयुर्वेदा डेव्हलप व्हायला झाडं असणं महत्वाचं आहे ना. आयुर्वेदामध्ये आपण झाडांचा यूज करतो तर झाडं आज किती एक्सप्लॉइट होत आहे. जर का आपण त्यांचं संरक्षण नाही केलं तर मग पुढे चालून आपल्याला मेडिसिनल व्हॅल्यूजवाले जे प्लांट्स आहेत, जे मेडिसिनल हर्ब्स आहेत ते मिळणं खूप कठीण होऊन जाते आणि याच्यामुळे जे डिसीज जे क्युरेटिव्ह होऊन म्हणजे जे आपल्याला ज्याच्यामुळे औषधी बनवणं सोपी जाते ते आपलं कमी होऊन जायचं. तर ह्याच गोष्टी आपण इथॅनोबॉटनीमध्ये इंडियन कंटेंटमध्ये घेतोय. म्हणजे कसं आयुर्वेदा आपण याच्यात घेऊया, याच्यात आपण जे वेद्स आपण शिकलो ते आपण सगळ्याच्यात घेऊया की कसे प्लांट्स होते, कोणते कोणते प्लांट्स कसे यूज झाले डिसीज क्युअर करायला. मग एनर्जी प्लांटेशन, देन बॉटॅनिकल गार्डन्स अँड हर्बेरिया. म्हणजे प्लांटला कन्झर्व कसं केलं पाहिजे, तर बॉटॅनिकल गार्डन्स कसे इन सिटू एक्स सिटू कन्झर्वेशन घेऊया, ते खूप महत्त्वाचं आहे. मग आपण नॅशनल पार्क्स पण घेऊ शकतो, बॉटॅनिकल गार्डन्स, हर्बेरियम कसं प्रिपेअर करायचं ते पण मी घेणार कारण की तो पण खूप महत्त्वाचा एक टॉपिक आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे हा आपला 10th आणि लास्ट युनिट आहे. आता जसं मी एक बेसिक खूप थोडं सांगितलंय मी यात, तर जसं आपण पहिल्या युनिटपासून तर शेवटच्या युनिटपर्यंत तसं आपल्याला समजतं की कसं प्लांट इव्हॉल्व झालं किंवा इव्हॉल्युशन म्हटल्यापेक्षा आपण म्हणू की एक सिमेट्रिकल एक इंटरलिंकिंग कशी आहे प्लांट्समध्ये, कसा हा सिलेबस एक दुसऱ्याला इंटरलिंक आहे तो आपण समजून घेऊया. तर हा आपला लास्ट युनिट आहे. ठीक आहे. यानंतर जेव्हा आपला हा लास्ट युनिट संपतो आपण आणखी एक मोस्ट इफेक्टिव्ह गोष्ट शिकूया. हे झालं आपलं आतापर्यंत मी घेतलं की आपलं 10 युनिटचं इंट्रोडक्शन. मग आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की पहिला युनिट आणि शेवटचा युनिट हा कसा इंटरलिंक्ड आहे. म्हणजे आपण कसे मी पहिलेच बोललेली सिम्पल टू कॉम्प्लेक्स हा आपला टॉपिक चालणार आहे. तर हा सिलेबस खूप इंटरेस्टिंग आणि इझी गोईंग आहे. जितकं तुम्ही याचं रीडेबल किंवा जितकं आपण याला समजून घेत राहू तेव्हा तो सिलेबस आपल्याला आणखी इझी वाटेल. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आफ्टर द सिलेबस इज द इफेक्टिव्ह आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी. आपला पेपर MCQ नाही. MCQ जर का असलं तर काय आहे माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं MCQ मध्ये काय होऊन जातं की उत्तर हे आपल्या समोर असतं, आपल्याला विचार करून म्हणजे आपण म्हणतो ना ॲप्रोप्रिएट आन्सर, वी हॅव टू चूज द ॲप्रोप्रिएट आन्सर. वी हॅव द आन्सर ऑन अवर पेपर, वी हॅव टू जस्ट चूज वन.
पण थिअरीमध्ये असं होतं का? तर नाही, थिअरीमध्ये हे होत नाही. थिअरीमध्ये आपल्याला आपला प्रश्न दिलेला असतो, उत्तर आपल्याला मांडावं लागतं. आपण कोणत्याही गोष्टी आपलं मत जसं मांडतो तसं आपल्याला उत्तर द्यावं लागतं त्याच्यावर रायटिंग फॉर्मॅटमध्ये. तर खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपल्याला पेपर रायटिंग करताना खूप जास्त इसेन्शियल असतात. नंबर 1, द अंडरस्टँडिंग ऑफ द क्वेश्चन्स. प्रश्नाला समजणं महत्त्वाचं आहे. रॅदर इन MCQ और इन थिअरी पेपर्स, क्वेश्चन अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. when we don't go through the question properly we can't write the answer. साधी गोष्ट आहे, आपण जिथपर्यंत प्रश्नाला समजून घेईल नाही तिथपर्यंत उत्तर हे कसं लिहिता यावं. तर प्रश्नाला समजणं, त्याला ब्रेकआउट करणं, म्हणजे प्रश्नाला अर्ध्या ह्याच्यात ब्रेकआउट करा आणि समजून घ्या मुळात तुम्हाला विचारलेलं काय आहे. काहीही लिहून मार्क्स मिळतात हे असा विचार नसतो. प्रश्न जो आहे तेवढंच लिहिलं गेलं पाहिजे, स्पेसिफिक आणि इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहिला गेले पाहिजेत. देन वी शुड यूज IBC फॉर्मॅट. बॉडी सगळ्यात इम्पॉर्टंट, इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्ल्युजन मीन्स IBC. कोणतंही उत्तर लिहिताना आपल्याला ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या. पहिली इंट्रोडक्शन, देन इट्स बॉडी अँड द कन्क्ल्युजन. आता कसं इम्पॉर्टंट असावं आणि का? तर जेव्हा आपण हा फॉर्मॅट लिहितो तेव्हा आन्सर हे इफेक्टिव्ह पडतं. सगळ्यात पहिली गोष्ट इंट्रोडक्शन काय, तर टॉपिकचं इंट्रोडक्शन, ज्या विषयावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. मग प्रश्न जो विचारलेला आहे त्याबद्दलची सेंट्रल माहिती दिली जाते. आणि मग कन्क्ल्यूड, की आपण कसं तो प्रश्नाला, का तो प्रश्न विचारला गेला तो तर आपल्याला समजला, त्याचं आपण इंट्रोडक्शन घेतलं, बॉडी घेतली, मग काय कन्क्ल्यूड केलं आपण त्या उत्तरापासनं, तर ते अशा 3 गोष्टी आपण त्यात लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. या फॉर्मॅटमध्येच आन्सर लिहिला गेलं पाहिजे. देन वी आर गोइंग थ्रू नेक्स्ट वन, इट्स इनकॉर्पोरेट डायग्राम्स. बॉटनी इज अबाउट डायग्राम्स. बॉटनीमध्ये खूप साऱ्या डायग्राम्स आहे आणि जेव्हा आपण कोणतंही उत्तर डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये लिहितो किंवा आपण जर का आपल्याला एक्झाम्पल न्यूक्लियस या विषयावरती लिहायचं आहे तर नुसतं थिअरी लिहून आपण त्याला इफेक्टिव्ह नाही बनवत. पेपरला इफेक्टिव्ह, आपल्या आन्सरला इफेक्टिव्ह आणि आपलं महत्त्वाचं इफेक्टिव्ह हा गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी आपलं नॉलेज शोकेस करायसाठी आपल्याला डायग्राम्स काढणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपण डायग्राम्स काढतो ना तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला जाणवतं. जसं लिहिताना नेहमी लक्षात घ्यायचं, जसं आपण आन्सर लिहिलंय, फॉलोइंग पॉइंट्स आपण लिहिलंय, त्याच्यानंतर स्पेसिफिक डायग्राम, व्हॉट एव्हर. थिअरीत आपल्याला काही सांगतं, लीव्स आहेत, स्टेम आहेत, फ्लावर असं होतं, फ्रूट असं होतं, पण जेव्हा आपण डायग्राम काढतो तेव्हा डोळ्याच्या समोर दिसतं की आता ही एक डायग्राम काढली आहे. आपण या गोष्टीला एक वरती एक्सप्लेनेशन देऊन देतो. देयर इज अ प्लांट, इट हॅज रूट्स, इट हॅज स्टेम, इट हॅज दिस टाइप्स ऑफ बल्ब्स, लीव्स. तर हे काय थिअरी झाली. पण जेव्हा आपण त्याच्या खाली त्याची डायग्राम काढतो ना, हे बल्ब्स असलेले लीव्स, त्याचे स्टेम, त्याचं रूट, ह्या सगळ्या गोष्टी दिसून पडतात. आणि दिसून पडल्याने काय होतं की आन्सर हे जास्त इफेक्टिव्ह आणि आपलं नॉलेज शोकेस करतं. म्हणून डायग्रामॅटिक रिप्रेझेंट हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते. देन द नेक्स्ट वन इज महाराष्ट्र एक्झाम्पल्स. महाराष्ट्र एक्झाम्पल्स का महत्त्वाचे? कारण की आपण रिलेव्हन्स देतोय. वी आर नॉट गिव्हिंग अ सिम्पल ग्रॅज्युएशन पेपर ऑर द PG पेपर, नाही, आपण MPSCचा पेपर देतोय. महाराष्ट्राची इतकी मोठी महत्त्वाची एक्झाम परीक्षा आपण देतोय तर त्यासाठी म्हणून याच्यात महाराष्ट्राचे एक्झाम्पल्स इन्क्ल्यूड करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एंडेंजर्ड, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला एंडेंजर्ड स्पीसीजबद्दल शिकणं आहे, आपल्याला प्लांटचं जॉग्राफिकल एरिया, आपल्याला फॉरेस्ट कसं आहे ते शिकणं आहे. तर या गोष्टीमध्ये माहिती आहे का आपल्याला फॅमिलीज शिकणं आहे वेगवेगळं. तर या गोष्टीमध्ये जेव्हा आपण महाराष्ट्राचे एक्झाम्पल जेव्हा इन्क्ल्यूड करतो तेव्हा ते आन्सर जास्त इफेक्टिव्ह होतं. जसं आपण कुठल्या फॉरेस्टबद्दल लिहितोय तर त्यामध्ये ते फॉरेस्ट कुठं आहे, काय आहे, जेव्हा आपण ते लिहितो त्याच्यात आपण एक्झाम्पल मेन्शन करणं गरजेचं आहे.
कारण की जेव्हा आपण एक्झाम्पल मेन्शन करतो ते आन्सर म्हणजे आपलं नॉलेजही समजतं आणि जेव्हा आपण ते एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहितोय तर त्यात हे गोष्टी आपण मेन्शन केल्यावर म्हणजे ते आन्सरलाही तेवढी व्हॅल्यू येते. देन प्रॅक्टिस रेग्युलरली. कोणत्याही गोष्टीची आपण म्हणतो ना की बॉटनी मी आधीच बोलली रीडिंग इज इम्पॉर्टंट आणि या गोष्टीची आपण जशी प्रॅक्टिस करत राहू. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असो किंवा डायग्राम काढायची प्रॅक्टिस असल्यानेच माणूस परफेक्ट होते. ॲज ओव्हरऑल आपण ही गोष्ट कितीदा ऐकली असेल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तीच टर्मिनॉलॉजी आपली इथे पण लागू होते की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसंच या गोष्टीची जितकी आपण प्रॅक्टिस करू आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. MCQ सॉल्व्ह करताना आपल्याला समजतं पण थिअरी जिथपर्यंत आपण लिहून पाहत नाही वारंवार तिथपर्यंत आपल्याला जे पॉईंट्स काढलेले जाणारे डायग्राम्स ह्या गोष्टी समजत नाही. तर याची डायग्रामॅटिकली काढायचं डायग्राम्स काढणं थिअरीज रीड आउट करणं पॉईंट्स आउट लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलोय. तर मी पूर्ण यात तुम्हाला सांगितलंय की कसं का बॉटनी म्हणजे काय कसं आपण चॉईस करायला का चॉईस करायचं सिलेबस कसा आहे पेपर कसा आहे आणि पेपर कसा लिहायचा ह्या सगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत शिकलो. सो नेक्स्ट इज अवर मेन इम्पॉर्टंट की याच फॉरेस्ट मेन्स बॉटनीसाठी विदर्भ IAS एक नवीन आपण म्हणू शकतो उपक्रम किंवा नवीन एक हे चॉईस करते कोर्स लॉन्च करतोय आपण विच इज द MPSC फॉरेस्ट मेन्स बॉटनी. तर या कोर्स थ्रू तुम्ही जा. या कोर्समध्ये तुम्हाला ओव्हरऑल इन्फॉर्मेशन बॉटनी काय आहे पासून तर वापस पूर्ण सिलेबसला ब्रीफली आपण त्यात घेतोय. म्हणजे पूर्ण सिलेबसचा प्रत्येक इम्पॉर्टंट पॉईंट्स इन्क्लुडिंग ऑफ PYQs आपण या कोर्समध्ये घेतोय. तर या कोर्स थ्रू तुम्ही जा. हा कोर्स लवकरच येणार आहे विच इज MPSC फॉरेस्ट मेन्स बॉटनी. सो थँक्यू एव्हरीवन अँड प्लीज गो थ्रू द कोर्स.